सविस्तर रिपोर्ट बघूयात। पारंपरिक शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील थाळनेरचे शेतकरी राजेश माळी यांनी एक नवा आदर्श उभा केलाय। केवळ जिद्द, आधुनिक तंत्रज्ञान आणि कुटुंबाची साथ असेल तर 5.5 एकर शेतीमधून सुद्धा 18 ते 20 लाखांचं उत्पन्न घेता येतं, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। पाहूया त्यांच्या उमराण बोरांच्या बागेची ही यशोगाथा। धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातलं थाळनेर गाव एरवी कोरडवाहू पट्ट्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात आज बोरांच्या बागेनं किमया साधली। प्रगतिशील शेतकरी राजेश माळी यांनी आपल्या 5.5 एकर जमिनीत उमराण जातीच्या बोरांची बाग फुलवली आहे। गेल्या 20 वर्षांपासून ते बोरांचं उत्पादन घेत आहेत, पण गेल्या काही वर्षातील त्यांचं नियोजन एखाद्या कॉर्पोरेट मॉडेललाही लाजवेल असंच आहे। या यशाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे माळी फॅमिलीचं टीमवर्क। बोरांची छाटणी असो, खत व्यवस्थापन असो किंवा पॅकेजिंग, राजेश माळी यांना त्यांची पत्नी मीना माळी यांची खंबीर साथ लाभली आहे। राजेश माळी यांची 5.5 एकरात उमराण जातीची 1000 झाडं असून एका झाडापासून साधारण 100 किलो उत्पादन मिळतं। दरवर्षी 100 टन बोरांचं उत्पादन घेत हे कुटुंब आज लाखो रुपयांची भरारी घेत आहे। उमराण जातीचे बोर लावलेलं आहे। माझी 5.5 एकर क्षेत्रामध्ये 1000 झाडाची लागवड केलेली आहे। 1000 झाडापासून एका झाडाला 100 किलो उत्पन्न येतं आणि 18 ते 20 रुपये 18 पासून ते 30 रुपयेपर्यंत भाव मिळतो। 5.5 एकरामध्ये 1000 झाडापासून 100 टन उत्पन्न निघते, तरी दरवर्षी आपल्याला 17-18 लाख रुपये मिळतात। त्यातून 6-7 लाख रुपये जर आपण भांडवल काढलं, आपलं खर्च काढला, तरी 10 ते 12 लाख रुपये आपल्याला वर्षाकाठी हमखास मिळतात। तर उमराण जातीच्या बोरांना टिकाऊपणा, आकर्षक आकार आणि नैसर्गिक गोडवा असल्यामुळे बाजारपेठेत मोठी मागणी असते। राजेश माळी यांच्या शेतातली बोरं केवळ स्थानिक बाजारापुरती मर्यादित नसून थेट मुंबई आणि दिल्ली यांसह इतर राज्यांमध्येही पाठवली जातात। दर्जेदार उत्पादनामुळे व्यापाऱ्यांनाही या बागेची भुरळ पडली आहे। व्यापारी थेट शेतात येऊन माल खरेदी करत असल्यामुळे राजेश माळी यांचा दलाली आणि वाहतुकीचा खर्च वाचतो। ठिबक सिंचन आणि संतुलित खत व्यवस्थापनामुळे या बोरांनी गुणवत्तेचा उच्चांक गाठला असून आधुनिक शेतीचा हा एक उत्तम नमुना ठरलाय। आमच्या शिरपूर तालुक्यामध्ये श्री राजेश भोटुमाळी जे थाळनेरमध्ये आहे, यांनी बोर हे पारंपरिक पद्धतीनं पीक घेऊन, ज्यामध्ये खास करून उमराण व्हरायटी त्यांनी घेतली। याच्यात असलेला टिकाऊपणा म्हणजे जी सेल्फ लाईफ याची जास्त असल्या कारणाने याची बाजारपेठेत जास्त मागणी असते। त्याचप्रमाणे प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये जर ज्या ठिकाणी बोरचा वापर होत असेल त्या ठिकाणी आवर्जून उमराण या व्हरायटीला त्या ठिकाणी मागणी अधिकची असते। तर त्यामुळे मी शेतकरी बांधवांना देखील या ठिकाणी विनंती करेन की उमराण सारख्या व्हरायटी ज्या बोर पिकासारखं जर आपण जर फळबागच्या माध्यमातून लागवड केली, म्हणजे आपण महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून असेल तर त्यातून जरी लागवड केली तर शासन 100% त्याला अनुदान देतं। त्या मानानं बोर पीक हे अतिशय कमी उत्पादन खर्च आणि अधिक उत्पादन उत्पन्न देणारं असं पीक आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी याकडे जसं वळावं। राजेश माळी यांची ही यशोगाथा केवळ आर्थिक प्रगतीपुरती मर्यादित नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते। पत्नीची साथ, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि बाजारपेठेचा अभ्यास या त्रिसूत्रीच्या बळावर त्यांनी फळबाग शेतीत नवा आदर्श निर्माण केलाय। संकटात सापडलेल्या बळीराजासाठी राजेश माळी यांची ही यशोगाथा एक नवी उमेद देणारी आहे। गौरी सारंगसह अमोल राजपूत, पुढारी न्यूज, धुळे।